नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या चॅनलमध्ये. ओके, आज आपण पायथागोरसच्या प्रमेयाला सुरुवात करणार. पायथागोरस हा शब्द अगदी तुम्ही 6वी-7वीच्या वर्गापासून ऐकत आला असाल. त्या पायथागोरसचं प्रमेय नावाचं पूर्ण प्रकरणच तुम्हाला ह्या ठिकाणी आहे. पायथागोरसच्या प्रमेयाला ऍक्च्युली सुरुवात करायच्या आधी पायथागोरसचं त्रिकूट काय असतं हे लक्षात घ्या. पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे म्हणजे तीन संख्यांचा एक समूह असतो. या तीन संख्यांच्या समूहामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. लक्षात ठेवा, त्या त्रिकूटाला पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतात. तीन संख्या दिलेल्या असतात. उदाहरणार्थ मी ह्या ठिकाणी बघा, अशा तीन संख्या घेतो, 3, 4 आणि 5. 3, 4, 5 या संख्या आहेत. अशा पद्धतीच्या संख्या आहेत. मोठ्या संख्येचा वर्ग करूया. 5चा वर्ग जर केला, 5चा वर्ग तुमचा 25 असतो. राईट. त्याच्यानंतर लहान संख्या त्यांच्या वर्गांची बेरीज करू. लहान 3 आहे, 3चा वर्ग अधिक तुमचा 4 आहे, 4चा वर्ग. ओके, 3चा वर्ग केला 9 होतो, 4चा वर्ग केला 16 होतो. 9 आणि 16 किती झाले तुमचे 25. पहा, लक्षात घ्या, मोठ्या संख्येचा वर्ग 25 आला आणि लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज केली ती सुद्धा 25 आली. मग अशा पद्धतीच्या ह्या तीन संख्यांचा जो समूह असतो, नैसर्गिक संख्या आहे ते तिन्हीच्या तिन्ही, तीन नैसर्गिक संख्यांच्या समूहाला काय म्हणायचं, पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणायचं. पायथागोरसचे त्रिकूट अशी कितीतरी हजारोच्या संख्येनं आपण त्रिकूट मिळवू शकतो. अगदी साधं तुम्हाला सांगतो, हा 3चा पाढा जर लिहून काढला ना तुम्ही, या ठिकाणी 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 12 अशा पद्धतीने. 4चा पाढा घ्या, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16 आहे की नाही. 5चा पाढा लिहा, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 अशा पद्धतीने. 3चा पाढा शेवटपर्यंत लिहायचा, 4चा पाढा शेवटपर्यंत घ्यायचा. तुम्ही हे जे 3-3चा ग्रुप केला ना, हा 3-3चा ग्रुप तुमचा सगळा तुमच्या लक्षात येईल. हे सगळे त्रिकूट आहेत. 15चा वर्ग केला तर 12चा वर्ग आणि 9च्या वर्गाची बेरीज केली तर 15चा वर्ग मिळतो. 12चा वर्ग आणि 16चा वर्ग जर केला तर 20चा वर्ग मिळतो. 6चा वर्ग केला आणि 8चा वर्ग केला तर 10चा वर्ग. हे बघा, साधं उदाहरण आहे. 6चा वर्ग 36 अधिक 8चा वर्ग 64. 64 आणि 36 किती झाले 100. 100 कोणाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. बिलकुल तसंच 9चा वर्ग 81. 81 मध्ये 12चा वर्ग 144. 144 आणि 81चा बेरीज केली तर 225 होतात आणि 225 हा 15चा वर्ग आहे. अशा पद्धतीने तुम्ही 3च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या लिहून घ्या. नंतर 4च्या पाड्यातल्या सर्व संख्या लिहा, 5च्या पाड्यातल्या सर्व संख्या करा. असा 3-3चा गट करा, तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट मिळतं. अजून सुद्धा एखादं त्रिकूट तुम्ही असं सुद्धा मिळवू शकता. बघा, जरा विषम संख्या जर विचारात घेतल्यात बाळांनो, तर विषम संख्यांपासून पायथागोरसचं त्रिकूट तुम्हाला मिळवता येतं. 3च्या संदर्भात आपण आताच बघितलं. 5 घेतला, समजा 3चा वर्ग घेतला, 3 घेतला. 3च्या पुढच्या दोन संख्या कशामुळे, 3चा वर्ग केला तर 9 होतो. 9चे निम्मे होतात का नाही, 9चे निम्मे करायचं तर 1 4 आणि 1 5 घ्यावं लागेल, म्हणून 4 आणि 5 हे पायथागोरसचं त्रिकूट तयार झालं. चला, 5चा वर्ग करा. विषम संख्या लिहित जातो मी. 5चा वर्ग झाला 25. 25चे निम्मे करा, 12 आणि 13 घ्यावे लागतील तुम्हाला. 12 आणि 13 निम्मे होणार नाही, आहे की नाही. 2 भागात असं विभाजन करायचं झालं, एक 12 आणि एक 13 घ्यावी लागेल. आणि बघा, 13चा वर्ग जर केला ना, तो 5चा वर्ग 25 आणि 144 दोन्हीची बेरीज केला बरोबर 13चा वर्ग मिळतो तुम्हाला. 7 घ्या, 7चा वर्ग किती असतो 49. 49च्या निम्मे होत नाही, पण 24 आणि 25 करावे लागतील या ठिकाणी. 24 आणि 25 जर तुम्ही पाहिलं ना, 25चा वर्ग 625 होतो, 24चा वर्ग 576 होतो आणि 7चा वर्ग 49 होतो. मग 49 आणि 576 यांची जर बेरीज केली तर बरोबर 25चा वर्ग 625 तुम्हाला मिळतो. अशा पद्धतीने समजा आता 9 घेतला. आता पुढच्या दोन संख्या मिळवायच्या असेल तर 9चा वर्ग 81. 81चे निम्मे करता येत नाही, पण 40 आणि 41 घ्यावे लागेल. 40 आणि 41 अशा पद्धतीने संख्या घेऊन तुम्ही अशा विषम संख्या घेऊन कितीतरी त्रिकूट तुम्ही बनवू शकतात. मग त्रिकूट म्हणजे काय, नैसर्गिक संख्येच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्यास पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतात. मग तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट कळलं असेल. हे पायथागोरसचे त्रिकूट तुम्ही पाहिजे असेल तर लिहू शकतात. हे पहिलं त्रिकूट, हे दुसरं त्रिकूट, तिसरं त्रिकूट, हे चौथं त्रिकूट. अजून अनेक प्रकारचे त्रिकूट तुम्हाला बनवता येतील. याच्यानंतरचा पुढचा भाग लगेच आपण घेणार.
ओके मित्रांनो, बघा इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण काटकोन त्रिकोणामध्ये जर त्याचे दोन लघुकोन एक 30 अंश आणि 60 अंश मापाचा असेल, 30 आणि 60 काटकोन त्रिकोणात एक तर 100% तुमचा 90 अंशाचा, उरलेले दोन कोन त्याच्यापैकी एक 30 अंशाचा आणि दुसरा 60 अंशाचा जर असेल तर त्या संदर्भात दिलेलं बघा एक प्रमेय आहे. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 व 60 अंश असतील तर 30 अंशाच्या मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. म्हणजे बघा 30 अंश हा इथे 30 अंशाचा कोन आहे, हा इथे 60 अंशाचा कोन आहे. मग या 30 अंशासमोरची जी बाजू असते ती कर्णाच्या निम्मे असते. का दिलेलं बघा, कर्णाच्या निम्मे असते. कुठली? 30 अंशासमोरची बाजू. हे बघा, हे महत्वाचं आहे. आणि कर्णाच्या निम्मे असतं हे वाक्य महत्वाचं आहे. मग तुमचा या ठिकाणी एसी कर्ण दिलेला आहे 10, तर बीसी ची जर लांबी विचारली तर कर्णाच्या निम्मे म्हणजे ती किती व्हायला पाहिजे? तुमची 5 व्हायला पाहिजे. मग आपण असं लिहू शकतो, 30 अंशासमोरील जी बाजू आहे बीसी, ती बीसी आहे. कर्णाच्या निम्मे म्हणजे 1/2 करायचं आणि पूर्ण कर्ण शब्द लिहितो मी. कर्ण बरोबर 1/2 गुणिले कर्ण. कर्ण म्हणजे तुमचा एसी आहे बरोबर. 1/2 कर्ण एसी ची किंमत 10 दिलेली आहे. आणि मग हे 10 दोनानं भाग द्या. 2 1 2 2 5 10 म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं? 5. बीसी ची किंमत किती आली तुमची? 5. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते, विसरायचंच नाही. चला आता 60 पुढचं, इथून पुढं 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू. आता हा 60 अंश याच्या समोरची एबी बाजू लक्षात घ्या, हे पण कळलं पाहिजे. 90च्या समोर कर्ण असतो, 30च्या समोर बीसी असेल, 60च्या समोर एबी असेल. आणि आपल्याला काय सांगितलं? 60 अंशाच्या कोनासमोरची बाजू. मग 60 अंशासमोरची बाजू इथं लिहितो मी. सांगा बास, त्याची बाजू कोणती? एबी बरोबर. ती कर्णाच्या किती पट सांगितली? कर्णाच्या वर्गमूळ 3/2 वर्गमूळ 3/2 गुणिले कर्ण म्हणजे कर्णाच्या एवढी पट आहे. याचाच अर्थ काय झाला? वर्गमूळ 3/2 गुणिले कर्ण. आपण एसी घेतला या ठिकाणी आणि तो एसी लिहा. म्हणजे वर्गमूळ 3/2 गुणिले कर्ण. एसी ची किंमत 10 आहे की नाही? मगासारखं जसं इथे 10 होता, भाग देऊ शकतात. 2 1 2 5 10 म्हणजेच किती आलं उत्तर तुमचं? हे 5 आणि वर्गमूळ 3. ही कसली किंमत आली? एबी ची किंमत आली. म्हणजे ह्या ज्या प्रमेयाला म्हणतो आपण हे 30 60 90चं प्रमेय असं म्हणतात. लक्षात द्या, 30 60 90चं प्रमेय. 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते, ते ह्या ठिकाणी काढून दाखवलं. 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमूळ 3/2 पट असते, कर्णाच्या एवढ्या पट असते, ते पण या ठिकाणी काढून दाखवलं. 5 वर्गमुळात 3. बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे, पण इथे 5 वर्गमुळात 3 आहे. एवढा दोन्हीमधला फरक आहे. अशा पद्धतीने हे लिहून घ्या. आकृती काढायला पाहिजे असेल ते उदाहरण सुद्धा व्यवस्थित लिहा. पुढचं लगेच आपण 45 45 90 बघूया. ओके मित्रांनो, बघा दुसरा भाग आहे कोणांची मापे. 45 45 90 म्हणजे काटकोनात एक कोन 90चा असतोच, पण उर्वरित दोन कोन 45 45चे असतील. उदाहरणार्थ एबीसी हा त्रिकोण आहे, याच्यात हा 90चा आहे, तर उरलेले हे दोन कोन 45चे. हाही 45 डिग्रीचा 45 अंशाचा आणि हाही 45 अंशाचा. एक लक्षात घ्या, जर एखाद्या त्रिकोणाची दोन कोणांची मापे सारखी असतील तर त्याच्या बाजू सुद्धा समान असतात. संग एकरूप कोणासमोरील बाजू सुद्धा एकरूप असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून एबीची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी बीसीची असेल, कारण हे दोन्ही कोन सेम लांबीचे, दोन्ही सारख्या मापाचे आहेत. ओके, म्हणून एबीची लांबी आणि बीसीची लांबी सारखी. आणि ह्या त्रिकोणाला समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हणतात, लक्षात ठेवा. दोन बाजू सारख्या असलेला, दोन कोन समान असल्यामुळे दोन बाजू सारख्या असलेला काटकोन त्रिकोण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. एबीची जेवढी लांबी तेवढीच बीसीची लांबी. आणि एबी आणि बीसी मुळात ह्या काटकोन करणाऱ्या बाजू सुद्धा आहेत, लक्षात ठेवा. काटकोन करणाऱ्या बाजू आणि समान लांबीच्या बाजू, कारण दोन्ही कोन तुमचे 45चे समान मापाचे आहेत. म्हणून बघा, काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 45चे लघुकोन असतील,
तर मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे ही बाजू हे दोन्ही काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. प्रत्येक बाजू ही कर्णाच्या किती पट असते? 1/2 पट असते. मग समजा या ठिकाणी मगासारखा जर कर्ण तुम्ही असा घेतला 10 घेतला सपोज, ओके, तर तुम्ही कसं लिहू शकता? मग 45 अंशासमोरची AB बाजू त्याचबरोबर ह्या 45च्या समोरची सुद्धा BC बाजू दोन्ही समान लांबीच्या आहेत म्हणून AB बरोबर BC लिहिलं. आणि हे कसं लिहिणार? 1/2 कर्णाच्या पट म्हणून गुणिले काय करणार आपण? कर्ण. आणि म्हणून 1/2 गुणिले कर्ण तुमचा AC आहे असं लिहू शकता. बरोबर 1/2 गुणिले कर्ण AC ची किंमत 10 आहे. इथे भाग द्यायचा असेल तर देऊ शकतात किंवा तुम्ही त्याला असंही ठेवू शकतात. म्हणजे 10 एक 10/2 ही किंमत कशाची आली? याच्या पुढे जाऊन असं पण लिहिता येईल तुम्हाला. 10 म्हणजे काय? 5 दुने 10 (वर्गमूळ तुमचे 2 आहे की नाही? पुढे जाऊन असं पण लिहितात 5 हे 2 आपल्याला असं लिहिता येतं वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 छेदस्थानी तुमचा हा वर्गमूळ 2 त्याच्यातनं हा कटला म्हणजे उत्तर किती आलं? 5 वर्गमुळात 2. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येतं. हा तुमचा AB आणि BC अशा पद्धतीने AB आणि BCच्या किमती सारख्याच येतील. कारण काय आहेत ते? समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत. समान कोण असल्यामुळे त्या कोणासमोरील बाजू सुद्धा AB आणि BC सुद्धा कशा असतात? सारख्या असतात. अशा पद्धतीने हे प्रमेय 45-45 त्याच्या आधी 30-60-90 हे प्रमेय आपण इयत्ता 9वीच्या वर्गात शिकलो. या ठिकाणी त्याची शुद्धता वगैरे आपल्याला नाही, फक्त आपण लक्षात ठेवायचं. व्यवस्थित अगदी सगळं लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढच्या प्रमेयाला आपण सुरुवात करणार आहोत. ओके, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आता समरूपता आणि काटकोन त्रिकोणामध्ये अतिशय महत्वाचं प्रमेय आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे काटकोनाचं 2 त्रिकोणात विभाजन होतं काटकोन त्रिकोणाचं. आणि जे 2 त्रिकोण मिळतात ना हे सुद्धा मूळचे काटकोन त्रिकोणच असतात. काय सांगतो मी? ABC हा काटकोन त्रिकोण आहे. ABC त्रिकोणामध्ये B हा कोण तुमचा काटकोन आहे. B ह्या कोणातून आपण म्हणजे काटकोनातून कर्णावरती हा BD हा शिरोलंब टाकला. या ठिकाणी शिरोलंब टाकला म्हटल्यावरती लंब म्हटल्यानंतर D या ठिकाणी हा सुद्धा 90 अंशाचाच कोन झाला म्हणजे काटकोनच झाला. तर वरती एक त्रिकोण तयार झाला आणि खाली एक त्रिकोण तयार झाला. हे 2 जे त्रिकोण आहेत हे दोन्ही त्रिकोण सुद्धा नवीन तयार झालेले 2 त्रिकोण सुद्धा काटकोन त्रिकोणच आहेत. लक्षात घे, मी पुन्हा काय सांगतो. काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे ABC ह्या काटकोन त्रिकोणामध्ये B हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोन आहे म्हणूनच त्याला ABC ला आपण काटकोन त्रिकोण म्हणणार. ह्या काटकोनातून कर्णावरती BD हा शिरोलंब टाकल्यामुळे 2 त्रिकोण तयार होणार आणि हे 2 त्रिकोण सुद्धा काटकोन त्रिकोणच असणार. आणि म्हणून हे काटकोन त्रिकोण वाचायचे कसे? बघा, मी वरचा काटकोन त्रिकोण वाचत असताना लक्षात घ्या, मी असं वाचत नाही ABD असं न वाचता मी कसा वाचतो बघा. वरचा छोटा त्रिकोण वाचायचा झाल्यावर ADB. कारण काटकोन त्रिकोण वाचत असताना लक्षात ठेवा केव्हा पण काटकोन हा मध्ये आला पाहिजे वाचताना. मग इथे हा काटकोन आहे तर वाचायचं असं वाचायचं ADB हा काटकोन त्रिकोण. याच्यानंतर खालचं काटकोन त्रिकोण वाचायचं असेल जिथे येऊन थांबला तर इथून सुरुवात करायची. आता खालचा त्रिकोण वाचताना BDC हा वाचताना BDC आणि हा वरचा वाचताना ADB. लक्षात घ्या पुन्हा ADB हा वरचा त्रिकोण आणि BDC खालचा त्रिकोण. इथून असं इथपर्यंत आलात हा पहिला वाचून झाला. खालचा वाचायचा, जिथून थांबलात ना तिथून सुरुवात करायची. BDC हा खालचा त्रिकोण. हे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. हे 2 त्रिकोण परस्परांशी समरूप असतात आणि त्याचबरोबर ते 2 त्रिकोण मूळ त्रिकोणाशी सुद्धा समरूप असतात. आता मूळ त्रिकोण म्हणजे कोणता हो? ABC हा त्याचा मूळ त्रिकोण. त्याच्यानंतर तयार झालेले हे 2 त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण परस्परांशी म्हणजे एकमेकांशी समरूप असतील आणि त्याच्यानंतर ते मूळ त्रिकोणाशी सुद्धा समरूप असतील. असं जे प्रमेय आहे ते प्रमेय म्हणजे हे प्रमेय. आता हे वाचूया चला. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, कर्णावर टाकलेला हा शिरोलंब म्हणजे BD आहे, याच्यामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी
तयार झालेले त्रिकोण हे मूळ त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट तुमच्या लक्षात आला. ओके, आता पक्षामध्ये काय असतं? पक्षामध्ये म्हणजे जे दिलेलं असतं त्यालाच पक्ष असं म्हणतात. म्हणजे त्या विधानाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, सुरुवातीचा भाग आणि नंतरचा भाग. पूर्वार्ध म्हणजे आधीचा भाग, उत्तरार्ध म्हणजे नंतरचा भाग. जो पूर्वार्ध असतो सुरुवातीचा त्याला आपण काय म्हणतो? पक्ष असं म्हणतो. म्हणजे ते दिलेला भाग असतो. आणि जो उत्तरार्ध असतो त्याला आपण काय म्हणतो? साध्य असं म्हणतो. ते साध्यामध्ये लिहायचं असतं आपल्याला या ठिकाणी. आणि म्हणून पक्ष बघा, त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90 डिग्री 90 अंशाचा. या ठिकाणी एबीसी हा त्रिकोण काढला, या ठिकाणी हा 90 अंशाचा कोण आहे बी. ओके, अशी खून करतात 90 अंशाच्या त्रिकोणा. आणि त्याच्यानंतर काय केलं? रेख बीडी म्हणजे हे काटकोनातून टाकलेला हा शिरोलंब. बीडी कोणाला लंब आहे? एसीला लंब आहे. म्हणून बीडी लंब रेख एसी हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी तो काटकोन करतो. लक्षात घ्या, काटकोनातून काढलेला लंब कर्णावर, एसी नावाचा कर्ण आहे तुमचा, कर्णावर काढलेला हा या ठिकाणी डी या ठिकाणी लंब आहे. म्हणून बीडीला काय म्हणायचं? शिरोलंब असं म्हणतात. काटकोनातून कर्णावर काढलेला शिरोलंब. शब्द खूप महत्वाचे, पुन्हा सांगतो. काटकोनातून काढलेला, कर्णावर काढलेला तो शिरोलंब आहे. या खाली आता या ठिकाणी आता साध्य काय बघा, याच्यामुळे जे दोन त्रिकोण तयार झालेत बाळांनो, त्या दोन त्रिकोणांमध्ये पहिला त्रिकोण वाचताना मी सांगितलं तुम्हाला असं नाही वाचायचं, वाचताना इकडून वाचायचं. ए पासून स्टार्ट केली तुम्ही, सुरुवात केली, डी घ्या, नंतर बी घ्या, ए डी बी. बघा, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी एबीसी म्हणजे एडीबी तयार झालेला त्रिकोण हा मूळ त्रिकोणाशी समरूप आहे. हे पहिलं विधान. नंतर 2 ला दुसरं त्रिकोण, खालचा त्रिकोण वाचणार मी, खालचा वाचताना बीडीसी हा सुद्धा कोणाशी समरूप? एबीसी शी समरूप असला पाहिजे. हे दुसरं विधान. आणि तिसरं विधान काय बघा, जे दोन त्रिकोण तयार झाले, छोटे छोटे त्रिकोण एडीबी आणि बीडीसी हे सुद्धा एकमेकाशी समरूप असतील. एडीबी समरूप बीडीसी. पहा कसे वाचले, ए बी बी इथपर्यंत, खालचा घ्यायचा बी डी सी. हे दोन्ही त्रिकोण कसे समरूप हे दाखवायचंय तुम्हाला, हे सिद्ध करायचं आहे. जे सिद्ध करायचं असतं ते साध्यामध्ये लिहित असतो आपण. चला आता सिद्धतेकडे जाऊया. सिद्धता काय बघा, या ठिकाणी त्रिकोण, दोन प्रकारचे त्रिकोण आपण या ठिकाणी विचारात घेणार. दोन त्रिकोण विचारात घेतल्यानंतर त्याच्यात कुठली कसोटी बसते हे आपण बघणार आहोत. मग सुरुवातीला बघा मी कोणता त्रिकोण घेतो? एडीबी त्रिकोण. बघा, ए डी बी त्रिकोण. दुसरा त्रिकोण एबीसी त्रिकोण, एबीसी त्रिकोण. एडीबी आणि एबीसी ह्या दोन त्रिकोणांमध्ये एक कोण सामायिक बाळांनो, कोणता बघा? ए डी बी आणि ए बी सी. त्याच्यामध्ये हा ए कोण तुमचा कॉमन आहे. स्टार्टिंगच जिथून येणं सुरुवात होती तोच तो दोन्ही त्रिकोणांसाठी सामायिक आहे, कॉमन आहे. आणि म्हणून ते लिहिताना मी काय लिहिलं, या दोन त्रिकोणांमध्ये डीएबी, बघा डीएबी हा कोण, नंतर मोठ्या त्रिकोणासाठी बीएसी हा कोण. डीएबी एकरूप बीएसी हे विधान कळलं पाहिजे तुम्हाला. हा कोण वाचायचा मला, छोट्या त्रिकोणाचा हा कोण जर वाचायचा तर मी इथून स्टार्ट करणार तुम्हाला. डीएबी हा कोण. आणि मोठ्या त्रिकोणासाठी मी पुन्हा जर वाचायचा असेल तर बीएसी म्हणजे मोठ्या त्रिकोणाला पण हेच कोण, लहान त्रिकोणाला पण हेच कोण. आणि म्हणून तो कोणता कोण आहे? तुमचा सामायिक कोण. ओके, खालच्या ओळीत या. आता काय करायचं, हा काटकोन आहे, ए डी बी हा काटकोन आहे आणि एबीसीचा पण हा बी कोण काटकोन आहे. म्हणून लिहिताना काय लिहिलं, कोण एडीबी एकरूप कोण एडीसी. आणि तो का एकरूप आहे? प्रतीकी 90 म्हणजे ते काटकोन आहेत. आणि बघा, या दोनच गोष्टींची आपल्याला गरज आहे, तिसरी गोष्ट लागत नाही. दोन कोण जर तुमचे एकरूप असतील तर तिसरा कोण आपोआप एकरूप असतो. आणि म्हणून याच्यावरून कोको कसोटी, बघा कोण कोको कसोटीनुसार हे वरची जे नावं लिहिली होती ना, एडीबी आणि एबीसी हे समरूप झाले. कुठली कसोटी आहे? समरूपतेची कोको कसोटी. लक्षात ठेवा. पुन्हा मी याच्यावरती जोर देतो बाळांनो, दोन्ही कोण एकरूप असल्यामुळे कोको कसोटी लागते समरूपतेची. आणि मग हे दोन त्रिकोण काय झाले तुमचे समरूप. हे आणीचा शब्द काढला आणि त्या ठिकाणी समरूपतेचं चिन्ह मी या ठिकाणी घातलं. जसंच्या तसं लिहिलं बघा, इकडे सुद्धा जसंच तसं लिहिलं. हे पहिलं विधान आपलं आहे. हे समीकरण नंबर 1. चला आता खाली या. नंतर बीडीसी त्रिकोण. आता हा वरचा एडीबी झाल्यानंतर आता बीडीसी खाली जातो आपण. बीडीसी मग ते खाली लिहिलं बघा, बीडीसी. आणि दुसरा त्रिकोण एबीसी. या दोन्ही त्रिकोणांमध्ये बीसीडी, अँगल बीसीडी म्हणजे कोणता? हा. त्याच्यानंतर एसीबी
ACB म्हणजे हा म्हणजे खालच्या त्रिकोणातला सी कोण, हा मूळ त्रिकोणाचा पण कोण आहे सी. म्हणजे जसा ए तुमचा सामायिक होणार तसा सी सुद्धा सामायिक झाला की नाही. ओके, म्हणून काय लिहिलं मग बीसीडी एकरूप त्रिकोण एसीबी हा कोणता कोण झाला, तुमचा सामायिक कोण झाला. आणि म्हणून त्याचबरोबर खालच्या ओळीत तुमचा हा बघा आता बीडीसी इथे काटकोन आहे बाळांनो, बीडीसी आणि एकरूप तुमचा एबीसी इथे सुद्धा हा काटकोन आहे. दोन त्रिकोणांची तुलना करताना आपण हे असं लिहित असतो, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पुन्हा कोको कसोटी झाली. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण हे जे नावं लिहिलेत बीडीसी आणि एबीसी हेच उचलले तर या ठिकाणी लिहिले आणि शब्दाच्या ठिकाणी मी समरूपतेचं चिन्ह घातलं. तुम्ही बारीक लक्षात घ्या या गोष्टी. आणि समरूपतेचं चिन्ह घातलं, त्याला कसोटीचं नाव दिलं कोको कसोटी, हाय की नाही. समरूपतेची कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले. काय झालं पहा मग आता या ठिकाणी एडीबी त्रिकोण जो होता तो एबीसी ह्या मोठ्या त्रिकोणाशी समरूप झाला. खालचा बीडीसी जो त्रिकोण आहे तो पुन्हा एबीसी ह्या त्रिकोणाशी समरूप झाला. हे दुसरं विधान. पहिलं विधान आणि दुसऱ्या विधानावरून तुम्ही असं नाही म्हणू शकत का. बघा मग एडीबी समरूप बीडीसी. लक्षात येतं मी काय बोलतो. एडीबी हा छोटा त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप झाला. खालचा बीडीसी त्रिकोण या मूळ त्रिकोणाशी समरूप झाला. जर हा मूळ त्रिकोणाशी समरूप होत असतील तर एडीबी आणि बीडीसी दोन्ही सुद्धा एकमेकाशी कसे असतील, समरूप असतील. तो जो गुणधर्म म्हणतात त्या गुणधर्माला संक्रमकता नावाचा गुणधर्म आहे भूमितीमधल्या. संक्रमकता गुणधर्मानुसार एडीबी समरूप बीडीसी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. अतिशय छान असं प्रमेय आहे. थोडस बारीक बघा. जो भाग नसेल समजला थोडस पाठीमागे यायचं व्हिडिओमध्ये. मी काय सांगितलं ते पुन्हा पुन्हा ऐका. 100% तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. ओके, याच्यानंतर पुढचं प्रमेय बघूया. ओके, चला आपण या ठिकाणी अतिशय महत्वाचा भाग आहे भूमिती मध्याचं प्रमेय या ठिकाणी बघणार आहोत. याच्या आधी मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच थोडंसं सांगतो 2 मिनिटात. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी बी हा 90 अंशाचा कोन आहे. हा काटकोन असल्यामुळे एबीसीला काटकोन त्रिकोण असं म्हणतो. आणि काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर काढलेला हा शिरोलंब, बीडीला शिरोलंब असं म्हणतात. पहा, या शिरोलंबामुळे हा कर्ण एसी आहे ना, ह्या कर्ण एसीचे 2 भाग झालेत. हा एक भाग एडी आणि दुसरा भाग डीसी. कोणामुळे? ह्या शिरोलंबामुळे या कर्णाचे 2 भागात विभाजन झालं. मग जर 2 भागात विभाजन होत असेल तर हा जो शिरोलंब काढला ना त्या शिरोलंबाचा वर्ग, लक्षात घ्या, शिरोलंबाचा वर्ग बरोबर काय असतं, कर्णाचा पहिला तुकडा एसी एडी, कर्णाचा इथपासून इथपर्यंतचं अंतर एडी गुणिले इथून इथपर्यंतचं अंतर डीसी. डीसी याला भूमिती मध्याचं प्रमेय असं म्हणतात. लक्षात ठेवा. काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर काढलेला हा बीडी शिरोलंब आहे. या शिरोलंबाचा वर्ग बरोबर या कर्णाचे जे 2 भागात विभाजन झालं, पहिला भाग एडी त्याला गुणिले दुसरा भाग डीसी, दोन्ही भागांचा गुणाकार बरोबर शिरोलंबाचा वर्ग, यालाच भूमिती मध्याचं प्रमेय असं म्हणतात. आणि आता जे प्रमेय मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ते प्रत्यक्षात वाचूया. प्रमेय बघा. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, हा कर्णावर काढलेला शिरोलंब, त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमिती मध्य असतो. कोण? शिरोलंब हा कर्णावर होणाऱ्या भागांचा भूमिती मध्य असतो. म्हणजे बीडीचा वर्ग बरोबर ईडी गुणिले डीसी असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. ओके, आता आपण हे सिद्ध करणार आहोत. हे कसं सिद्ध करायचं बघा या ठिकाणी बाळांनो. पुन्हा एकदा काटकोन त्रिकोण एबीसी काढला, त्याच्यामध्ये बीडी लंब एसीला आहे हे तुम्हाला ऑलरेडी सांगून झालं. मग आता काय झालं, 2 त्रिकोण तयार झाले की हा वरचा त्रिकोण आणि खालचा एक त्रिकोण, 2 त्रिकोण. हे 2 त्रिकोण जे तयार झालेत ना, हे त्रिकोण सुद्धा काटकोन त्रिकोण असतात. मी आधीच तुम्हाला सांगितलं. हे 2 त्रिकोण काटकोन त्रिकोण असतात. हे 2 त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. आणि एवढंच नाही, परस्परांशी समरूप असतात पण ते मूळ त्रिकोणाशी सुद्धा कसे असतात, ते समरूप असतात. हा गुणधर्म आपण मागे शिकलो. मग हे 2 जे त्रिकोण तयार झाले, पहिला त्रिकोण मला जर हा वाचायचा असेल तर मी कसं वाचणार, एडीबी. बघा कसा,
ए डी बी ह्या त्रिकोणाचं वाचन झालं. आता त्याच्याशी समरूप हा खालचा त्रिकोण आहे, तो वाचताना इथे येऊन थांबला होता, इथून पुन्हा सुरुवात करायची बी डी सी आणि म्हणून लिहिताना बीडीसी. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे आपण कालच्या आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलं. ओके, हे जर समरूप असतील तर बाजू त्याच्या कशा असतात, प्रमाणात असतात. मग बाजू प्रमाणात असतात कसं दाखवायचं बघा. पहिले हे दोन बिंदू घ्यायचे, एडी म्हणायचं याला, एडी एडी. त्याच्यानंतर भागिले याचं काय होईल, बीडी, बरोबर. एडी नंतर डीबी म्हणूया, इकडं काय असेल तुमचं डीसी, बरोबर. नंतर आता हा आणि हा बिंदू घ्या एबी, नंतर हा हा आणि हा बिंदू घ्या बीसी. बघा हे तीन गुणोत्तर लिहिलेत आपण. त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात, हे आपण तीन गुणोत्तर लिहिले. त्याच्यातनं एक गुणोत्तर नकोय आपल्याला. आता कोणतं गुणोत्तर नकोय हे लक्षात घेऊया. इथे बीडी दिसतो, हा बीडी लागणार आहे तुम्हाला. इथं बीडी दिसतो, इथं डीबी, डीबी म्हणजेच बीडी आहे. डीबी आणि बीडी यांचा दोन्हीचा अर्थ एकच होतो. हे लागत नाही आपल्याला, हे लागत नाही. याला असा काट मारून दिला तरी चालेल, त्याची गरज नाही आपल्याला. पुस्तकात फक्त हे दोनच दिलेले असतात, हे तिसरं लिहित पण नाही. पण आपला नियम आहे, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात. हे लिहिताना आपण तिन्ही लिहित असतो. याची गरज नसल्यामुळे याला काट मारून द्यायची, त्याची गरज नाही. खालच्या ओळीत आता येताना आपण तिरकस गुणाकार करूया, लक्षात घ्या. हे बघा, एडीला डीसीने गुणा, एडी गुणिले डीसी, बरोबर. हा डीबी त्याला गुणिले बीडी, त्याला गुणिले बीडी. आणि म्हणून खाली आपण असं लिहू शकतो बाळांनो, एडी गुणिले डीसी, एडी गुणिले डीसी, बरोबर. हे बघा, डीबी आणि बीडी एकच, फक्त इकडे डीबी शब्द केला आणि इकडे बीडी केला. म्हणून या डीबीला पण आपण बीडी करू शकतो. काय म्हणू शकतो आपण, बीडी गुणिले बीडी. म्हणजेच काय झालं, बीडी गुणिले बीडी म्हणजे बीडीचा वर्ग. आणि हा तुमचा काय, एडी गुणिले डीसी. याचाच अर्थ बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले डीसी. आणि यालाच काय म्हणतात, भूमिती मध्याचं प्रमेय असं म्हणतात. बघा, मगाशी सांगितलं होतं तेच प्रमेय कसं लिहिलं. दोन्ही त्रिकोण समरूप दाखवले, त्यांच्या बाजू प्रमाणात दाखवलं. हे गुणोत्तर नको असतं. हे दोन्हींचा गुणाकार, या दोन्हींचा गुणाकार इथं, ह्या दोन्हींचा डावी बाजू जशीच तशी. उजव्या बाजूमध्ये डीबीला बीडी केलं आणि हा ऑलरेडी बीडी होता. बीडी गुणिले बीडी, बीडीचा वर्ग, बीडीचा वर्ग इकडे लिहिला, एडी गुणिले डीसी इकडे लिहिलं. बीडीचा वर्ग म्हणजे शिरोलंबाचा वर्ग, एडी म्हणजे हा कर्णाचा हा एवढा तुकडा, डीसी म्हणजे कर्णाचा हा तुकडा, म्हणजे शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णाचा हा तुकडा गुणिले हा तुकडा. यालाच काय म्हणायचं असतं, भूमिती मध्याचं प्रमेय. अतिशय सोपं असं प्रमेय आहे, याचा आपल्याला पुढे उपयोग आहे, म्हणून व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, पायथागोरसचं प्रमेय बघा, अतिशय महत्वाचं प्रमेय आहे. ह्या प्रकरणाचं नावच मुळात पायथागोरसचं प्रमेय आहे. आणि आता हे आपण पायथागोरसचं प्रमेय ह्या ठिकाणी सिद्ध करणार आहोत. पायथागोरसचं प्रमेय बघा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता ह्या ठिकाणी काटकोन त्रिकोण एबीसी काढला. एबीसी ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एसी हा कर्ण आहे, एसी हा कर्ण आहे. ह्या कर्णाचा वर्ग बरोबर ह्या काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे याचा वर्ग एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, हे आपल्याला दाखवायचं. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू म्हणजे त्या काटकोन करणाऱ्या बाजू असतात. लक्षात ठेवा, ज्या दोन बाजू काटकोन तयार करतात त्यांना काटकोन करणाऱ्या बाजू असतात. त्या इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आणि मग आपण पक्षामध्ये काय लिहित असतो, पक्षामध्ये आपण एवढंच लिहितो जे माहिती आहे ते, म्हणजे त्या विधानाचा सुरुवातीचा भाग. आता या ठिकाणी हे विधान आहे काटकोन त्रिकोणात इथपर्यंत, म्हणजे त्रिकोण कोणत्या प्रकाराचा आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणून आपण काय लिहिलं, त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90 अंश, म्हणजे बी कोण हा 90 अंशाचा आहे. एवढंच तुम्हाला माहिती काटकोन त्रिकोणात. तिथून पुढे आता सिद्ध करणार कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग. बा इथून पुढे कर्णाचा वर्ग एसीचा वर्ग, इतर दोन बाजू म्हणजे एबी आणि बीसी त्यांचा वर्गांची बेरीज, वर्ग करून आणि मग नंतर बेरीज. बेरजेचा वर्ग नाही बरं का, शब्दात खूप मोठा फरक आहे. बेरजेचा वर्ग नाही,
वर्गांची बेरीज कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असं म्हणणार, बेरजेचा वर्ग शब्द वापरायचा नाही. ओके. आणि मग हे असं विधान लिहिल्यानंतर आपण साध्य अशा प्रमाणे लिहिणार एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसीचा वर्ग. ओके. आता थोडीशी आकृतीत आपल्याला रचना करावी लागली बाळांनो. काय रचना केली हो आपण? काटकोनातून कर्णावर बीडी हा शिरोलंब काढलेला आहे. काय काढला आपण? बीडी शिरोलंब आकृतीत बदल केला आणि म्हणून आपण या ठिकाणी बिंदू बी मधून बाजू एसी वर रेख बीडी लंब काढलेला आहे, तुम्हाला दिसतो. आणि ह्या विधानाचा अर्थ काय? ए डॅश डी डॅश सी म्हणजे डी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे असा त्याचा अर्थ आहे. याला सुद्धा अर्थ आहे, लक्षात ठेवा. हे लिहिण्यामागे सुद्धा काहीतरी पाठीमागे भूमिका असेलच. म्हणजे डी बिंदू हा ए आणि सी च्या मध्येच आला पाहिजे असा त्याचा थोडक्यात अर्थ झाला. ओके. आता सिद्धतेकडे जाणार आपण. सिद्धता सुद्धा खूप सुंदर आहे, इतकी सोपी सिद्धता आहे. फक्त 100% लक्ष द्या, तुम्हाला बरोबर कळेल ती. काटकोन त्रिकोणात एबीसी मध्ये रेख बीडी लंब काढला, कर्ण एसी वर लंब काढला, ही रचना केलेली आपण. हे जे विधान लिहिलं हे रचनेवरचं विधान जसं तसं काढलं आणि त्याला कारण दिलं रचना. मग त्याच्यामुळे काय झालं पहा, लक्षात घ्या. कर्णात काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर लंब काढला म्हणजे ह्या काटकोनातून, इथं काटकोन आहे, इथून हा लंब काढल्यामुळे दोन त्रिकोण तयार झाले. हे दोन त्रिकोण, हा वरचा त्रिकोण ए डी बी आणि खालचा त्रिकोण बी डी सी असं वाचायचं हे सांगितलं मी तुम्हाला. हे दोन त्रिकोण मूळ जो एबीसी नावाचा मोठा त्रिकोण आहे ना त्याच्याशी सुद्धा समरूप असतात आणि परस्परांशी सुद्धा कसे असतात? समरूप असतात. हेच विधान आता या ठिकाणी लिहितोय बघा. मूळ त्रिकोण एबीसी त्याच्याशी समरूप असलेला ए डी बी बघा, पुन्हा त्याच्याशी समरूप असलेला बी डी सी म्हणजे हे छोटे दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप झाले पण त्याचबरोबर मूळ त्रिकोणाशी सुद्धा समरूप झाले. काटकोन त्रिकोणाची समरूपता याच्या आधीच्या भागामध्ये आपण बघितलेला आहे, तोच आपण याचा संदर्भ या ठिकाणी दिला. काटकोन त्रिकोणाची समरूपता अतिशय सोपा भाग आहे बघा. चला पुढे जाऊया आपण. नंतर काय केलं? हे जे विधान लिहिलं ना याच्यातले हे दोन त्रिकोण पुढे उचलले, ते इथं लिहिले. काय केलं पहा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी. काही डोकं वापरलं का जास्त नाही. मग जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात बाळांनो. बाजू प्रमाणात असतात म्हणजे काय हो पहा, एबी घ्या सुरुवातीला, एबी छेदस्थानी एडी घ्या, एडी बरोबर. नंतर बीसी घ्या छेदस्थानी डीबी घ्या बरोबर. एसी घ्या, इथे एसी लिहिलं, छेदस्थानी एबी घ्या. याच्यात आता मी मधल्या याला काट मारला, आपल्याला फक्त दोनच गुणोत्तर लागतात. मग आता कोणते दोन गुणोत्तर लागतील याचा सुद्धा आपल्या डोक्यात विचार यायला पाहिजे. मग कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो बरं का. हे बघा सारखं सारखं या दोन्ही गुणोत्तरांमध्ये बघा इथे एबी दिसतो, पुढच्या गुणोत्तरात सुद्धा एबी दिसतो. म्हणजे तिरकस बघितलं तर तिरके दोन किमती सांग दिसतात. हे कम्प्लीट वेगळं दिसतं. मग याच्यासाठी हे मधलं जे ना याची गरज नाही आपल्याला. मी याला काट मारला, याला काट मारल्यानंतर उरलेत आता तुमचे हे दोन गुणोत्तर लक्षात घ्या, हे आणि हे. मग तिरकस गुणाकार केला, एबी न एबीला गुणल्यावर एबीचा वर्ग बरोबर. हा तुमचा एसी जसाच तसा गुणिले हा एडी. लक्षात आला असेल. हे कट मारल्यानंतर ह्याचा आणि याचा गुणाकार एबी वर्ग बरोबर एसी गुणिले एडी. हे समीकरण नंबर 1. ओके. याच्यावरनं हे 1 मिळवलं. आता पुढचे हे दोन उचलायचे, हा उचलायचा. एबीसी कॉमन बघा, त्रिकोण एबीसी कॉमन. हा न घेता हा पुढचा घ्यायचा. आता सुरुवातीला हे दोन घेतले, हे आलं. नंतर पुन्हा एबीसी घ्यायचा मोठा त्रिकोण आणि छोटा नंतरचा हा बीडीसी. आकृतीकडे जायचंच नाही, हा बीडीसी त्रिकोण इथं घेतला. चला आता हे दोन्ही त्रिकोण सुद्धा समरूप आहेत. समरूप असतील तर बाजू प्रमाणात मग सारखंच. मग एबी छेदस्थानी बीडी बरोबर बीसी छेदस्थानी डीसी मग एसी छेदस्थानी बीसी. ओके. आता मग तुम्ही म्हणाल कोणतं कट करायचं बघा. बीसी सारखं दिसतं, तिरकस बघितलं. जसं एबी सारखं दिसत होतं ना इथे, तसं इथे बीसी सारखं दिसतं. हे दोनच ठेवायचे जे सारखे असतील. याला कट मारून द्यायची, याची गरज नाही आपल्याला आता. मग काय झालं, बीसीनं बीसीला गुणलं बीसीचा वर्ग आणि डीसीनं एसीला गुणलं एसी गुणिले डीसी. तिरकस गुणाकार, बीसी गुणिले डीसीचा वर्ग एसी गुणिले डीसी म्हणजे एसी. आणि याला 2 नंबर म्हणूया. इथे आलात, हे 1 नंबरचं होतं, हे 2 नंबरचं. सरळ 1 व 2 यांची बेरीज करायची. काय करायची, 1 आणि 2 ची बेरीज करायची. 1 बघा आता तुमचा एबीचा वर्ग तो इथे घेतला अधिक 2 नंबरचा बीसीचा वर्ग तो इथे घेतला बरोबर. याची उजवी बाजू एसी गुणिले एडी, एसी गुणिले एडी अधिक याची उजवी बाजू एसी गुणिले डीसी. हे पहा,
डावी बाजू इथे घेतली, याची डावी बाजू इथे घेतली, दोन्हींची बेरीज. आता त्यांच्या उजव्या बाजू सुद्धा इथे आणि हे इथे घेतलं. ओके, आता इथून पुढचा भाग बघा. आता तुमच्या लक्षात आला असेल. पेन बघतो मी चालतो. ओके, चालला बरोबर. चला आता तुम्हाला एसी दिसतो कळा नाही तो, इथे पण एसी दिसतो. हे बघा, हे बेरजेचं चिन्ह आहे, लक्षात घ्या. इथे गुणाकाराचं आणि इथे गुणाकाराचं, हे बेरजेचं चिन्ह आहे. मग तुम्हाला एसी पण इथे दिसतो आणि एसी पण इथे दिसतो. मी एसीला कॉमन घेतलं. काय केलं? एसी 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 कॉमन घेतला. आता उरलं तुमचा एडी, हे अधिकचं चिन्ह. एसी कॉमन असल्यामुळे इथे किती उरले तुमचे डीसी, लक्षात येते तुमचा. ओके, एसी 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 कॉमन उरला, एडी तो अधिक लिहिला, अधिकचं चिन्ह पुढे तुमचा हा डीसी उरला. बरोबर, हा एसी जसाच्या तसा. आता कंसातली राशी सांगा मला, एडी प्लस डीसी. चला आकृतीकडे. एडी प्लस डीसी म्हणजे ए पासून डी पर्यंत, डी पासून सी पर्यंतचं अंतर म्हणजे पूर्ण अंतर किती झालं तुमचं? एसीचं अंतर झालं. ह्या दोन्हींची बेरीज एडी प्लस डीसी म्हणजे तुमचे काय झाले? एसी. आणि म्हणून एसी गुणिले एसी म्हणजे काय झाले? एसीचा वर्ग. आणि हा तुमचा काय आला? एबी. डावी बाजू काय होती? एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग अशी होती. पाहिजे असेल तर तुम्ही इकडे आता स्पष्टपणे लिहू शकतात. एसी वर्ग उजवी बाजू डाव्या बाजूला लिहितो मी, बरोबर. एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. आणि हेच तुमचं पायथागोरसचं प्रमेय आहे. कर्ण एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. अतिशय सोपं असं उदाहरण आहे, प्रमेय आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळेस अडचण येईल ना त्या त्यावेळेस व्हिडिओ ओपन करायचा आणि पाठीमागे जाऊन बघायचं. पुन्हा पुन्हा बघा. 100% तुम्ही पहिल्या प्रयत्नातच न पाहता लिहू शकतात. इतका सोपा असा थेरम आहे. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, आताच आपण पायथागोरसचं प्रमेय बघितलं. आता पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला बघायचा आहे. व्यत्यास म्हणजे काय हो? पक्षाची जागा साध्य घेतं, साध्याची जागा पक्ष घेतं. फक्त उलट होतं. मागच्या याच्यात काय सांगितलं? त्रिकोण जर काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. काय होतं? त्रिकोण जर काटकोन त्रिकोण असेल म्हणजे हे दिलेलं होतं काटकोन त्रिकोण. आणि सिद्ध काय केलं आपण? तर कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असं आपण सिद्ध केलं. आता त्याच्या व्यत्यासात काय येईल माहिती का? जो सिद्ध केला ना, जो साध्याचा भाग होता तो पक्षामध्ये जाईल. म्हणजे काय झाला? कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग तर तो त्रिकोण कोणता असला पाहिजे? काटकोन त्रिकोण असला पाहिजे. हे सिद्ध करायला सांगितलं. याला म्हणतात व्यत्यास. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. बघा, मग आता त्याचा अर्थ दिला बघा. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. हे पायथागोरस आहे आणि ते पक्षामध्ये आलं तर सिद्ध करा. त्रिकोण एबीसीचा हा जो कोण आहे ना, हा 90 अंशाचा आहे, 90 डिग्रीचा आहे. हे तुम्हाला सिद्ध करायला सांगितलं. ते तुमचं साध्यामध्ये घेतलं. फक्त 4 ते 5 ओळीची सिद्धता आहे. पुस्तकाच्या पेज नंबर 35 वरती 4 ते 5 ओळीची सिद्धता आहे. आणि ती सिद्धता अतिशय सोपी आहे. तुम्ही सहज अगदी वाचली तरी तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मी ती सिद्धता घेत नाही, फक्त तुम्हाला एवढा अर्थ सांगून देतो. आणि सिद्धता मात्र तुम्ही घ्यायची. आता आपण उदाहरणाला सुरुवात करणार आहोत, ते मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये. आतापर्यंत फक्त जेवढी प्रमेय तुम्हाला सांगितली तेवढी प्रमेय आपल्या वहीमध्ये मात्र व्यवस्थित लिहून काढा. बस, त्याच्यानंतरचा भाग आपण पुढे बघणार आहोत.